नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2023साठी 5,000पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्याच्यामध्ये सिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक श्रेणी 3 या पदांचा समावेश होता. यापैकी तुम्ही कुठल्या पदांसाठी अप्लाय केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लघुलेखक श्रेणी 3 स्टेनोग्राफर 3 या पदाबद्दलची माहिती पाहणार आहोत, त्याच्याबद्दलचं अपडेट जे प्रसिद्ध झालेले त्याबद्दल. तर तुम्ही म्हणाल की कनिष्ठ लिपिक सिपाई हमाल या पदाबद्दलचं काय अपडेट आहे. तर बघा मित्रांनो, याच्याबद्दल अजून कुठलंही ऑफिशियली अपडेट आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ह्याची माहिती जी आहे तुम्हाला एक अंदाजित मी या ठिकाणी सांगू शकतो की याची दुसरी ॲन्सर की जी आहे मित्रांनो ती कधीपर्यंत येऊ शकते. तर बघा, मे महिन्याचं सध्या मित्रांनो 15 तारीख आहे, 15 दिवस गेलेले तरीही मित्रांनो ॲन्सर की आलेली नाही. त्याच्यामुळे मित्रांनो कोणीही एक्झॅक्ट डेट या ठिकाणी सांगू शकत नाही की या डेटला ॲन्सर की येईल म्हणून. किंवा TCSच्या कॉल सेंटरवरती कॉल केला तरीही मित्रांनो तो कॉल सध्या रिसीव होत नाही आहे. परंतु मित्रांनो एक अंदाजित माहिती सांगायचं म्हटलं तर या महिन्यामध्ये मित्रांनो चान्सेस आहेत की तुमचे ॲन्सर की सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध होऊ शकते, कारण की स्टेनोग्राफरची मित्रांनो त्यांनी प्रोसेस चालू केलेली आहे. म्हणजे ही पदभरती जी आहे मित्रांनो एक याची प्रोसेस जी आहे जी थांबलेली होती मित्रांनो ती सुरू झालेली आहे, कारण की स्टेनोग्राफरचं मुलाखतपर्यंतचं वेळापत्रक मित्रांनो त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार. तर सिपाई हमाल आणि कनिष्ठ लिपिकची देखील मित्रांनो लवकरच ॲन्सर की येऊन तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला भेटतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार ज्या ठिकाणी जेवढ्या जागा आहेत त्यानुसार मित्रांनो तुमची एक लिस्ट लागेल जे पात्र उमेदवार जे आहेत त्यांची, आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी साफसफाई चाचणी, चापल्य चाचणी आणि मित्रांनो मुलाखत आणि टायपिंग टेस्ट लिपिक पदाची त्यासाठी वेळापत्रक प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होतील. परंतु मित्रांनो अजून याबद्दल अपडेट आलेलं नाही कधीपर्यंत या ठिकाणी सेकंड ॲन्सर की येईल म्हणून. परंतु या महिन्यामध्ये मित्रांनो एक अंदाजित माहितीनुसार आपण सांगू शकतो की या महिन्यामध्ये तुमची ॲन्सर की येऊ शकते. तर बघा मित्रांनो, ही एक कनिष्ठ लिपिक सिपाई हमाल पदाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता फक्त आपल्या हातामध्ये वेट आणि वॉचच या ठिकाणी मित्रांनो काम राहिलेलं आहे सिपाई हमाल पदाबद्दल देखील, कारण की त्याची तर मित्रांनो तुम्ही साफसफाई चाचणी तुम्हाला द्यायची फक्त टायपिंग वगैरे त्याची नाही आहे. त्याच्यामुळं सिपाई हमाल पदासाठी अप्लाय केलेले तुम्ही किती मार्क्स पडले तुम्हाला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला फक्त वेट आणि वॉच करायचं आहे, जेव्हा पण ॲन्सर येईल त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे. लिपिक पदाबद्दल मात्र मित्रांनो तुमचं या ठिकाणी टायपिंग चालू राहू द्या, कारण की याच्यासाठी पुन्हा वेळ तुम्हाला भेटणार नाही. एकदा ॲन्सर की आली की लगेच नॉर्मलायझेशन मार्क्स येऊन तुमच्या या ठिकाणी वेळापत्रक पुढील टायपिंगसाठी येऊन जातील. त्यासाठी तुमची आतापासूनच टायपिंग रोज मित्रांनो थोडी थोडी चालू राहू द्या. त्याच्यानंतर आता जे महत्त्वाचं अपडेट आहे ते आपण पाहूयात आजच्या तारखेचं, जे म्हणजे लघुलेखक श्रेणी 3 बद्दल मित्रांनो. यासाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर आजपासून मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट याचे भेटणार आहेत आणि आजपासून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म देखील तुमचा डाउनलोड करता येणार आहे. जर ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, ही जी लिंक दिलेली आहे पहा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. या लिंकवरती येऊन मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजे नोंदणी ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथून मित्रांनो तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना मित्रांनो त्याच्या दोन प्रिंटआउट काढायचे आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म देखील त्याच्यासोबतच तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. त्याच्या ह्या 2 प्रिंटआउट काढायचे आहेत, ॲडमिट कार्डच्या आणि ॲप्लिकेशन फॉर्मच्या, आणि कलर प्रिंटआउट काढायचे आहेत आणि 2 कलर फोटोज मित्रांनो तुम्हाला घ्यायचे आहेत तुमचे स्वतःचे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस जो फोटो अपलोड केला होता त्याचे 2 फोटो. तर बघा काय करायचं तुम्हाला, 2 ॲप्लिकेशनच्या कलर प्रिंट, 2 ॲडमिट कार्डच्या कलर प्रिंट आणि 2 फॉर्म भरतानाचे तुम्ही अपलोड केलेले फोटो, पासपोर्ट साईज फोटो, ते 2 फोटो, हे सर्व मित्रांनो घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये, म्हणजेच या ठिकाणी ही जी मित्रांनो जागा निघालेल्या होत्या, जसं की मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी लघुलेखक श्रेणी 3साठी बीड जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला आहे तर तुम्हाला तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये हे सर्व डॉक्युमेंट्स, हे सर्व प्रिंटआउट जे आहेत ते घेऊन काय करायचे, तिथं तुम्हाला मित्रांनो आजपासून म्हणजे 15/5/2024 ते 21/5/2024 या 5 ते 6 दिवसामध्ये कधीही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि तिथं व्हेरिफिकेशन करायचे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मचं आणि ॲडमिट कार्डचं. व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे मित्रांनो या ठिकाणी रिटर्न करतील ते 1 कॉपी ॲडमिट कार्ड, आणि त्याच्यावरती तुमचा फोटो वगैरे चिटकून सिग्नेचर वगैरे ते करून तुम्हाला देतील मित्रांनो. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयानुसार जे टायपिंगसाठीचे म्हणजे स्टेनोग्राफरसाठीचे अशा पद्धतीने जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत, ह्या सर्व वेळापत्रकाच्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. समजा तुम्ही लातूरमधून अप्लाय केले, लातूरमध्ये तुम्ही ॲडमिट कार्ड घेतलं
तिथं फॉर्म वगैरे तुम्ही सबमिट केला तर त्याच्यानंतर लातूरचं वेळापत्रक तुम्हाला बघायचं आहे. मग तुम्हाला पहा या ठिकाणी 21 तारखेपर्यंत ॲडमिट कार्ड तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट तिथं तुमच्या रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये सबमिट करायचे आहेत. मग त्यानंतर पहा लातूरचं कधी चालू होणार आहे, 22 मे 2024 पासून इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंग पहिल्यांदा होईल. त्यानंतर 24 तारखेला लगेच मराठी टायपिंग होईल आणि लगेच 27 तारखेला तुमचे रिझल्ट लागतील आणि 28 तारखेला लगेच मराठी टायपिंग टेस्ट रिझल्ट वगैरे ते सर्व तुमचं एकाच दिवशी होईल. त्यानंतर 29 तारखेला इंग्लिश टायपिंगचा रिझल्ट लागेल. त्यानंतर 30 ते 31 तारखेपर्यंत इंटरव्ह्यू होतील. अशा पद्धतीने ह्या वेळापत्रकाप्रमाणे मग तुमचं ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, सर्व प्रोसेस करायचे. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं वेळापत्रक आहे. लातूरचं पहा 22 तारखेपासून चालू आहे. पुण्याचं पाहू शकता या ठिकाणी हे जे पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टचं वेळापत्रक आहे यांचं 25 तारखेपासून चालू आहे. 25 तारखेपासून डायरेक्टली 7 जूनपर्यंत या ठिकाणी मित्रांनो इंटरव्ह्यू यांच्या चालू आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर पहा सांगलीचं देखील 25 तारखेपासून चालू आहे. त्यानंतर 6 जूनपर्यंत त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वेळापत्रक आलेलं आहे. तर आजपासून मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहेत. या ठिकाणावरून तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून इथून तुम्हाला लॉग इन करायचे आणि तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये हे सर्व प्रिंटआउट नाही जमा केल्या तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी स्टेनोग्राफरच्या टायपिंग टेस्टसाठी बसता येणार नाही. त्यासाठी हे सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यानंतर याच नोटीसमध्ये त्यांनी टायपिंगबद्दल देखील माहिती दिलेली आहे. पहा इंग्लिशसाठी तुमचं एरियल, द टाइम्स न्यू रोमन किंवा बिस्ट्रेन चॅर्टर हे जे इंग्लिश फॉन्ट आहेत याच्यानुसार टायपिंग होणार आहे. आणि मराठीचं कृतीदेव 55ची टायपिंग आहे किंवा 055चं देखील, हे दोन्हीही सेमच फॉन्ट आहेत मित्रांनो. कृतीदेव ही गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सर्वात जास्त चालणारी टायपिंग फॉन्ट आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुमचा लिपिकचा देखील सराव राहू द्या. टायपिंग टेस्टचा कधीही नोटीस मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते, कारण की खूप साऱ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध होत आहेत. त्याच्यामुळे प्रोसेस सर्व चालू आहेत. जी कोर्टची पदभरती आहे ते आचारसंहिता वगैरे त्याचं इलेक्शनचा कुठलाही याच्यावरती परिणाम नाही. आतापर्यंत पहा 2 जाहिराती या ठिकाणी आलेले आहेत. नागपूर बेंच रिक्रुटमेंट क्लर्कची जाहिरात आली आहे. पहा जवळपास 56 पद आहेत. त्यानंतर आज मित्रांनो औरंगाबाद बेंच छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेटरची जाहिरात आलेली आहे. 7 पद आहेत, त्याची देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व प्रोसेस चालू आहे. शिपाई हमाल आणि लिपिक पदाची सेकंड आन्सर की देखील लवकरच तुमची प्रसिद्ध होईल. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.